नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. गोल्डच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. दररोज आपण डेली ॲनालिसिस व्हिडिओ तयार करत असतो. मार्केट आज कशा पद्धतीने झालं, लाईव्ह स्ट्रीमवरती आपण कसा ट्रेड प्लॅन केला, त्याचबरोबर उद्या मार्केट काय रिॲक्ट करणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार आहे. ओके, चलो आजचं मार्केट कसं होतं ते आधी आपण बघून घेऊया आणि त्याच्यानंतर ना आपण कुठं एक्झॅक्टली ट्रेड प्लॅन केलेला ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, इथे मी थोडेसे एक रेजिस्टन्स आणि एक सपोर्ट आखून घेतला आहे. हा आहे 5 मिनिट टाईम फ्रेमवरती. थोडंसं झूम आउट करून तुम्ही बघितलं तर हे सपोर्ट्स लगेच तुमच्या लक्षात येऊन जातील. ओके, तिथून मार्केट सकाळी ओपन झाल्यापासून तुम्ही जर बघितलं तर एक डाऊन साईडला मुवमेंट आली, मार्केट साईडवेज गेलं, नंतरनं पूर्ण रिकव्हरी दिली. ओके, त्यामुळं हा एक हाय आपल्याला मिळाला. त्याच्यानंतरनं मी जो आखलेला 5 मिनिटाचा सपोर्ट जो आहे तो रेजिस्टन्स आहे, त्या रेजिस्टन्सच्या ब्रेकडाऊन नंतरनं मार्केटमध्ये एक फॉल आपल्याला बघायला मिळाला. फॉल बघायला मिळाल्यानंतरनं मार्केट इथं थोडंसं साईडवेज राहिलं आणि एक्झॅक्टली ही जी मुवमेंट आली तेव्हा मॉर्निंगचे 7:10 झालेले आणि बरोबर मी या लेवलवरती एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन केला. डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करा, मला या लेवलवरती डाऊन साईडला पूर्ण असं वाटत होतं की मार्केट आता या लेवलवरून डाऊन साईडला येणार. त्यामुळे लगेचच आपण इथं न वेट करता एक ट्रेड प्लॅन केला आणि इथं डिरेक्टली आपल्या मार्केट अगेन्स्ट गेला आणि 30 पिप्सचा एसएल आपला इथं हिट झाला. त्याच्यानंतरनं मार्केटने काय केलं, दिवसभर साईडवेज राहिलं. मी बघत होतो मार्केट कधी माझ्या लेवलवरती परत येते, दिवसभर आलं नाही. एका वेळेस आलं तेव्हा माझं लक्ष नव्हतं, नाही तर मी त्या लेवलला मार्केटमध्ये परत एकदा रिएंट्री केली असती. त्यानंतर ना गाईज संध्याकाळची न्यूयॉर्क सेशनची आपली लाईव्ह स्ट्रीम चालू झाली आणि त्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आपण बरोबर इथं म्हणजे 52ला एंट्री प्लॅन केली आणि तिथून आपल्याला आपल्या स्टुडंट्सला 300 पिप्सची रॅली मिळाली. 300 पिप्स हा ट्रेड मिळणं खूप मोठी गोष्ट होतं, कारण थोडंसं जर प्रिव्हियस तुम्ही गेला जुलै महिन्यात तर जुलै महिना आपल्यासाठी थोडासा मी म्हणू शकतो भयानक गेला आहे. ओके, भयानक यासाठी की कधीच मी आता 1 वर्ष झालं लाईव्ह स्ट्रीम करतो आहे, पण कधीच माझे एवढे एसएल गेले नाहीत तेवढे या महिन्यात गेलेत भाई. त्यामुळं खूप डेंजर होता माझ्यासाठी हा महिना, पण त्यातून सुद्धा मी कमबॅक केलेला आहे आणि प्रत्येकानं कमबॅक केला पाहिजे. बघा, तुम्हाला लॉस होतो मला माहिती आहे, पण लॉस झालेला तुमच्या लक्षात नाही राहणार, प्रॉफिट झालेला तुमच्या नेहमी लक्षात राहतो. त्यामुळं जुलै तर आता गेला आहे, ऑगस्टचा पहिला दिवस होता आज आणि पहिल्या ट्रेडमध्ये जो मी तुम्हाला सकाळी दाखवला त्या ट्रेडमध्ये 30 पिप्सचा एसएल गेला. मला परत दिवसभर भीती वाटली की आता ऑगस्टची परत सुरुवात तशी होते का, पण तो विचार मी ऑफिसच्या बाहेरच सोडला. जेव्हा एंट्री केली तेव्हा चांगला विचार करून ऑफिसमध्ये आलो आणि बघा कमबॅक आपला इथं झालेला आहे. ऑगस्टमधला पहिला ट्रेड जो आपण घेतला त्यात आपला एसएल हिट झाला. सेकंड ट्रेड जो आपण प्लॅन केला त्यात आपण 300 पिप्स कॅप्चर केलेत आणि हा ट्रेड तुम्ही लाईव्हला जाऊन बघा, लाईव्हला तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होते. ओके, सो अशा पद्धतीने ट्रेड झालेला आहे लाईव्ह स्ट्रीमवरती. आफ्टर दॅट गाईज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अजून हा ट्रेड आपला होल्ड आहे. ओके, 0.1 फक्त आता लॉट साईज माझी होल्ड आहे. एक्झॅक्टली या लेवलवरून मी डाऊन साईडला अजूनसुद्धा होल्ड आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट काही महत्त्वाच्या लेवल्स मी तुम्हाला सांगतो ज्या लेवलवरून मार्केटमध्ये आता एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो किंवा ब्रेकआउट नंतरनं मार्केटमध्ये एक शार्प मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, त्यासाठी थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे या गोष्टीचं थोडं ॲनालिसिस मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कलर चेंज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जी प्रॉपर सपोर्ट झोन होती 5 मिनिटावरती सपोर्ट लेवल होते त्या लेवलवरती मार्केट टॅप झालेलं आहे. पण मला असं वाटतं आहे की या लेवलचा ब्रेकआउट हा येऊ शकतो. ओके, आता मार्केट काय करतं आहे, मार्केटने बघा प्रॉपर जी लेवल होती 4052 या लेवलचा ब्रेकआउट दिलेला आहे आणि त्या ब्रेकआउट नंतरनं मार्केट थोडंसं इथं साईडवेज किंवा एका चॅनलमध्ये जायचा प्रयत्न करत आहे. आता जेव्हा हा झोन मार्केट ब्रेक करेल कुठला 4018 तेव्हा मार्केटमध्ये अजून मोठी गिरावट म्हणजे आपण म्हणतो ना एक डाऊन साईडला शार्प मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजेच इथून
सेलिंग साईडला आपल्याला प्लॅन करायचा आहे, बरोबर 4018 या लेवलपासून आपल्याला सेलिंगसाठी प्लॅन करायचा आहे विथ 30 पिप्सचा एस एल. आपल्याला पहिलं टार्गेट जे घ्यायचं आहे ते 100 पिप्स. पहिलं टार्गेट नेहमी 100 पिप्स असतं आणि सेकंड टार्गेट जे आपल्याला घ्यायचं आहे ते 4000पर्यंत, जवळपास 180 पिप्सचं टार्गेट आपण इथून घेऊ शकतो. ओके, हा ट्रेड सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. 4018चा जर ब्रेकआउट आला तर डाऊन साईडला आपण प्लॅन करणार आहे. त्याच्याच बरोबर अप साईडला जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल, अप साईडला जर काही महत्त्वाच्या लेवल्स तुम्हाला जर हवे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची लेवल आहे ती 4072. जोपर्यंत 4072च्या वरती येत नाही मार्केट तोपर्यंत कुठलाही बाईंग साईडला ट्रेड बघू नका. तोपर्यंत सेलिंग साईडला ट्रेड शोधा. पहिली परत लेवल ही मी तुम्हाला ड्रॉ करून देतो. परत या लेवलवरती आला तरी तुम्ही डाऊन साईडला ट्रेड्स करू शकता. जोपर्यंत मार्केट या लेवलचा ब्रेकआउट देणार नाही तोपर्यंत कुठलाही बाईंग साईडचा ट्रेड अवॉइड करा. या झोनच्या खाली आहे तोपर्यंत डाऊन साईडला ट्रेड शोधा. एव्हरी पुलबॅकला तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड शोधू शकता. ओके, या लेवलनंतर डाऊन साईड, इथं जरी पुलबॅक आला तरी डाऊन साईडलाच, याच ब्रेकआउट नंतर अप साईडला ट्रेड प्लॅन करायचा. ओके, या महत्त्वाच्या लेवल्स आहेत ज्या तुम्हाला मार्केटमध्ये उद्या यूज होणार आहेत. 4 आवर्समध्ये जर तुम्ही बघितलं, आत्ता मी हे तुम्हाला छोट्या टाईम फ्रेमवरती ट्रेड सांगितले, पण जर मोठ्या टाईम फ्रेमवरती जर तुम्हाला स्विंग ट्रेड्स प्लॅन करायचे असतील तर बघा, बरोबर हे टार्गेट तुम्हाला 3995 हे तुम्हाला सेलिंगचं आत्ता रनिंग टार्गेट आहे. जिथून तुम्ही पुलबॅकवरून सेल करणार आहे ना, तिथून प्रिव्हियस स्विंग तुमचा एस एल असेल, बरोबर. हाय, प्रिव्हियस हाय तुमचा काय असणार आहे, एस एल असणार आहे. बट आणि ह्या ज्या लिक्विडिटीचं आहे ते तुमचं टार्गेट असणार आहे. जसं की 3960, 3995, 4000 हे तिन्ही टार्गेट तुमचे राहणार आहेत. ओके, एस एल जर तुम्हाला लावायचा असेल तर पहिला एस एल तुमचा लागतो आहे 51ला. सेकंड एस एल जर तुम्हाला लावायचं असेल तर 73, म्हणजे 200 पिप्सचे तुमचे एस एल इथं लागून राहत आहेत. ओके, व्यवस्थित प्लॅन करा. डेली अनालिसिस व्हिडिओ तुमच्यासाठी रोज अपलोड होणार आहेत. त्याचबरोबर जर चांगला ब्रोकर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगसाठी शोधत असाल तर GTC शिवाय तुम्हाला पर्याय नाही, कारण GTCकडे एस्काचं लायसन आहे. ब्रोकर हा रेग्युलेटेड आहे, दुसरा कुठलाही ब्रोकर रेग्युलेटेड नाही आहे. ओके, त्याचबरोबर GTC विड्रॉल डिपॉझिट एकदम सेफ, या गोष्टी आहेत. GTC ब्रोकरशिवाय दुसरा कुठला ब्रोकर यूज करू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. रिअल वन्सवरती आता तुम्हाला डेली अपडेट्स बघायला मिळतील. ओके, चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. लवकरच मी तुमच्यासाठी एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी घेऊन येतो आहे जे 100% तुम्हाला हेल्प करणार आहे. स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी म्हणजे तुम्हाला फक्त एक 15 ते 20 मिनटाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही बघून घ्या, स्ट्रॅटेजी शिका आणि त्या व्हिडिओचं तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे. फक्त 15 ते 20 मिनटाचा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप हेल्प होणार आहे ते. चलो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करायला विसरू नका. जर आजचा ट्रेड आवडला असेल तर कमेंट सेशनमध्ये सांगा. ओके, चलो, बाय 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 गाईज.